1500 दिल्यानंतर मुख्यमंत्री गावोगावी जातात. अच्छा. महिलांना समोर बसवतात आणि विचारतात, मिळाले पैसे, मिळाले पैसे, मिळाले पैसे, आले आले आले, मिळाले पैसे, मिळाले पैसे, मिळाले पैसे, आले आले आले. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूं. आदित्य ठाकरे असं सुद्धा म्हणाले. काय म्हणाले? संपलेल्या पक्षांवर मी बोलत नाही, संपलेल्या पक्षांवर मी बोलत नाही. यही नहीं, अभी और सुनिए. अभी मजा आएगा ना भिड़ो. महाराष्ट्राच्या जमिनी विकतायत, हे मिंदे सरकार आहे. माझ्याशी लग्न करा, मी 32 वर्षाचा तरुण आहे. हे घटनाबाई सरकार आहे. माझ्याशी लग्न करा, मी 32 वर्षाचा तरुण आहे. हे घटनाबाई सरकार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये जबरदस्त वक्तृत्व नेतृत्व असलेले अगदी मोजकेच नेते, त्यांपैकी एक वंदनीय बाळासाहेब ठाकरे, वंदनीय प्रमोद महाजन, वंदनीय अटल बिहारी वाजपेयी यांनी कित्येक सभा गाजवल्या, सदनं गाजवली. आपल्या वक्तृत्व शैलीने मराठी माणसांचं, हिंदूंचं मन जिंकलं आणि आपला प्रभाव पाडला. बाळासाहेब ठाकरे भाषण करत असताना अनेकदा नक्कल करायचे. इतर नेत्यांची केलेली नक्कल समोर असलेल्या गर्दीला प्रचंड आवडायची आणि टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर व्हायचा. पुढे ही नक्कल करण्याची कला राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आपसुकच आली आणि राजसाहेब ठाकरे यांनी देखील नकलेच्या द्वारे अनेकांच्या अकलेची शक्ल काढली. आपण सुद्धा असंच काहीतरी महान काम करूया अशी मनाशी खुणगाठ बांधत अदुबाळ सुद्धा मैदानात उतरलं आणि अदुबाळ सुद्धा आता मिमिक्री करायला लागलेला आहे. मात्र अदुबाळाचीच मिमिक्री इतर लोक करायला लागलेले आहेत, ज्याचा व्हिडिओ तुम्ही नुकताच बघितलेला आहे. अदुबाळाची कशी फजिती झालेली आहे आणि इथून पुढे देखील अदुबाळाची कशी फजिती होणार आहे हे आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घ्या. आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. मात्र मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर काही सेकंदांचं हे रामभजन नक्की ऐका. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणत बसू नका. गेली अनेक दशक आपण हेच करत आलेलो आहोत. मात्र आता इथून पुढे अनेक शतक आपल्याला प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गायचं आहे. आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवायचं आहे. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवर प्रभू श्री रामांचं हे संपूर्ण राम भजन सादर करण्यात आलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा, प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजन ऐका, आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा. चला आता मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे सुरुवात करूया. पेंग्विन म्हणजेच अदुबाळाची फजिती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. अदुबाळाला असं वाटतं की मी बोलतो तर फार प्रभाव पडतो त्या माझ्या बोलण्याचा आणि सगळेजण मला गांभीर्याने घेतात. 32 वर्षांच्या तरुणाला सगळेजण चळचळ कापतात, सगळेजण मला घाबरतात, अशी काहीतरी अदुबाळाची धारणा झालेली आहे. कदाचित त्यांनाही दिवा स्वप्न पडत असतील, मात्र अदुबाळ यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्याचं कारणही तसंच आहे की जसं देशामध्ये एक पप्पू आहे तसाच महाराष्ट्रामध्ये सुद्धा नवा पप्पू निर्माण झालेला आहे. या अगोदर अंजना ओम कश्यप यांनी एक लाईव्ह टीव्ही शो केला होता. हा लाईव्ह टीव्ही शो चालू असताना त्यांचा माईक चालूच राहिला. तेव्हा त्या असं बोलून गेल्या होत्या की मुझसे लिख लो, जिस तरह से राहुल गांधी की प्रतिमा पप्पू बन चुकी है उसी तरह से महाराष्ट्र का अगला पप्पू आदित्य ठाकरे ही बनेगा. आणि त्यांचं हे बोलणं खरं ठरलं. कोमटरावांच्या आदेशावरून अदुबाळाने पुन्हा एकदा हिरव्यांची भलावण सोडून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे काढलेला आहे आणि आता मराठीचा मुद्दा पुढे काढलेला आहे. कर्नाटक आणि बेळगावातील मराठी माणसांच्या परिस्थितीविषयी बोलत असताना अदुबाळाने देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्या सगळ्या आरोपांना किंवा अदुबाळाच्या सगळ्या मुद्द्यांना खोडून काढलेलं आहे. कसं ते या पुढच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या. एक अजून गंभीर विषय मला मांडायचा आहे की
कर्नाटकाच्या सरकारच्या माध्यमातून खरं तर आमच्या मराठीला ज्यांनी समृद्ध केलं ते स्वातंत्र्यवीर सावरकर. या मराठीला ज्यांनी प्रमाण भाषेचे अनेक शब्द दिले ते स्वातंत्र्यवीर सावरकर. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतिमा बेळगावच्या विधानसभेमध्ये लावण्यात आली होती. तिथले कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की आम्ही बेळगावच्या विधानसभेतनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकू. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर देशाच्या इतिहासामध्ये 2 वेळा काळा पाण्याची शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्य सेनानी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर, या देशाचा मानबिंदू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माय मराठीची सेवा करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो काढून टाकण्याची जी कृती आहे या कृतीचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि मराठी बांधव आणि देशभरातले राष्ट्रीय विचारांचे लोक या कृतीचा निश्चितपणे निषेध करतील हे देखील नमूद करतो. पुन्हा एकदा कर्नाटकातल्या मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहू हा निर्धार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. आदुबाळ घसा ताणत मराठी एकीकरण समिती आणि कर्नाटक बेळगावातील मराठी माणसाचा मुद्दा उचलून असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की बघा बघा आम्हाला मराठीचा किती कैवार आहे. मात्र आदुबाळ एक गोष्ट विसरून गेलेलं आहे. कर्नाटक सरकारने विधानसभेमधून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसा प्रस्ताव ठेवलेला आहे. यावर आदुबाळ काहीही बोललेलं नाही. का बरं बोललं नसावं आदुबाळ? दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कर्नाटक मध्ये सरकार कोणाचं आहे तर सरकार काँग्रेसचं आहे. काँग्रेसचे सर्वेसर्वा कोण तर राहुल गांधी म्हणजेच मोठा पप्पू. आणि या मोठ्या पप्पूच्या गळ्यात गळा घालून भारत जोडो यात्रेचं नाटक करत छोटा पप्पू मिरवत होता. छोट्या पप्पूने म्हणजेच पेंग्विनने आपल्या आदुबाळाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे की कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये जी संचारबंदी लागू केलेली आहे ती उठवा. अहो ही मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यापेक्षा तुमच्या मोठ्या पप्पूकडे करा ना. कारण काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकमध्ये. संचारबंदी काँग्रेस सरकारने लागू केलेली आहे, भारतीय जनता पक्षाने नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचा मुद्दा असो किंवा कर्नाटक बेळगावातील संचारबंदीचा प्रश्न असो, मराठी माणसांच्या न्याय हक्काचा प्रश्न असो, यावरून आवाज उठवायचा असेल तर पप्पूने म्हणजेच आपल्या आदुबाळाने मोठ्या पप्पूला घेरायला हवं, काँग्रेसला घेरायला हवं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करून देवेंद्र फडणवीसांकडे जावं विचारून हा छोटा पप्पू काय साध्य करणार आहेत त्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस बोलताना बोलून गेलेले आहेत की मी निश्चितच या गोष्टीमध्ये लक्ष घालणार आहे आणि कर्नाटकातील तमाम मराठी माणसांसाठी मी यथाशक्ती प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार आहेच. आदुबाळाकडे कॉमन सेन्स अजिबातच नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे आणि आता सुद्धा बेळगाव प्रश्न समोर उपस्थित करून काँग्रेसला एकही जाब न विचारता केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मागणी करून आदुबाळाने पुन्हा एकदा सिद्ध करून दिलेलं आहे की आमची पूर्ण काँग्रेस झालेली आहे. आम्ही काँग्रेसवर एक शब्दही बोलणार नाही. आम्ही राहुल गांधी म्हणजेच मोठा पप्पू आणि मातोश्री सोनिया यांना अजिबातच कुठलाही प्रश्न विचारणार नाही. आम्ही प्रश्न विचारणार तर फक्त तुम्हाला, कारण आता ते आमचे सगळे सोयरे झालेले आहेत. या छोट्या पप्पूला जर इतकाच पुळका आहे तर त्याने आपले सवंगडी सोबत घ्यावेत आणि बेळगाव मध्ये जावं आणि धरणं धरावीत, उपोषण करावं, आंदोलन करावं. मात्र हे सगळं हे करणार नाहीत, कारण यांना तर नाईट लाईफ जगायची आहे. आणि आपण जर समाजकारण करायला लागलो तर मग नाईट लाईफचं काय होणार? मग आपले बॉलिवूडचे मित्रमंडळी आपल्यावर नाराज होणार. यामुळे आपण सगळं काही देवेंद्र फडणवीस यांच्यावर ढकलून देऊया आणि आपण मस्त गंमत बघत बसूया. लंडनला निघून जाऊया, तिकडे बर्फ खेळूया. ही आदित्य ठाकरे यांची जुनी सवय आहे. कोमटराव आणि हा छोटा पप्पू नेहमी दाखला देतात की बघा भाजपचा मुंबई तोडण्याचा डाव आहे. या मुंबईसाठी 105 जणांनी बलिदान दिले, हौतात्म्य पत्करलेलं आहे.
अहो काँग्रेसच्या काळातच त्या 105 जणांचा बळी गेलेला आहे, हे विसरलात का? त्यावर एकदाही तुम्ही बोलणार नाही. मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांचा बळी काँग्रेसनं घेतलेला आहे. तेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती. यावरूनच सिद्ध होतं की काँग्रेसला मराठी माणसाचा किती राग आहे, किती तिरस्कार आहे, काँग्रेसच्या मनामध्ये मराठी माणसाबद्दल किती घृणा आहे, हे यातून सिद्ध होतं. आणि हे लोक वारंवार सिद्ध करतात. मोठा पप्पू स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अपशब्दाने घाणेरडी टीका करतो, मात्र छोटा पप्पू त्यावर काहीच बोलत नाही. अदुबाळाला याबद्दल काहीच वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की अदुबाळाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर कोण आहेत हेच माहीत नसावं. काँग्रेसच्या एका नेत्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विरुद्ध अपशब्द वापरले होते. तेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून, आदेशावरून कट्टर शिवसैनिकांनी काँग्रेसच्या त्या नेत्याचा पुतळा उभारून त्याला दणदणीत चपला हाणल्या होत्या, जोडे हाणलेले होते आणि त्याच्या विरोधामध्ये रान उठवलेलं होतं. या सगळ्या गोष्टी होत होत्या त्या केवळ हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. मात्र आता जनाब उद्धवदीन कोमटराव आणि त्यांचे अदुद्दीन पेंग्विन बाबा यांची शिल्लक सेना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर अपशब्द वापरणाऱ्या राहुल गांधींना जाब विचारणार नाही. तेव्हा अदुबाळा आधी आपल्या आजोबांचे 2-4 व्हिडिओज बघ. आपल्या आजोबांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बेळगावच्या मराठी माणसाबद्दल जे विधानं केलेले आहेत ते एकदा नीट ऐक, त्यांचा अभ्यास कर आणि मग आपलं तोंड उघड. उगाच उचलली जीभ आणि लावली टाळूला असं करायचं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार उत्तर तर दिलेलं आहेच, शिवाय महाराष्ट्राला खात्री आहे, मराठी माणसाला खात्री आहे की हाच एकमेव माणूस आहे जो बेळगावच्या मराठी माणसांचा प्रश्न सोडवू शकतो. आणि म्हणूनच महायुतीला भरभरून मतदान झालेलं आहे. मराठी माणसाने महायुतीला भरभरून मतदान त्यासाठीच केलेलं आहे. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणजेच अदुबाळाने, पेंग्विनने अजिबातच काळजी करू नये. लवकरच दिशा सलियान केस डिसेंबर महिन्यामध्येच कोर्टामध्ये सुरू होणार आहे. अदुबाळाने त्याकडे आता थोडंसं लक्ष द्यावं. त्या केसचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. तेव्हा महाप्रपंच या YouTube चॅनलशी जोडले जा आणि बघत रहा महाप्रपंच. मित्रांनो, प्रपंच परिवारातर्फे आपण 51 हिंदू कुटुंबांना अयोध्या यात्रा रामलल्ला दर्शन घडवणार आहोत. सोबतच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या, रोजगाराच्या नव्या योजना आणि नवे उपक्रम राबवणार आहोत. त्याकरिता तुमची साथ लाभणं खूप गरजेचं आहे. आपण थेट संवाद साधूया. महाप्रपंच या YouTube चॅनलची केवळ 89 रुपये असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपण थेट संवाद साधून, लाईव्ह चॅट्स करून, गुगल मीट्स करून सर्व उपक्रम राबवत आपल्या तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांचा विकास आणि प्रगती साध्य करूया. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या YouTube चॅनल्सला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर सुद्धा करा. बेबी पेंग्विनची जी फजिती होत चाललेली आहे त्या फजितीवर तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.